आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अहमदनगर कल्याण महामार्गावरील प्रसिद्ध असलेल्या माळशेज घाट परिसरामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणावरती येताना पाहायला मिळतात। पावसाच्या आगमनाने संपूर्ण घाट परिसर पर्यटकांनी गजबजून गेलाय। विशेष म्हणजे पिंपळगाव जोगा धरण परिसरातील अनेक निसर्गरम्य ठिकाणी ही पर्यटकांचं आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत। केवळ पुणे आणि मुंबईच नव्हे तर राज्यासह देशाच्या वेगवेगळ्या भागातून पर्यटक या भागामध्ये निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी दाखल होतात। सध्या बहरलेल्या या वर्षा पर्यटनाचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। सध्या पाऊस हा सगळीकडे दमदार असा बरसतोय असं चित्र आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळते। उत्तर पुणे जिल्ह्यातले जे तालुके आहेत खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये देखील हा जो मान्सूनचा पाऊस आहे तो स्थिरावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे तर दुसरीकडे जे काही धरणसाठे आहेत, आता मी जिथे पिंपळगाव धरण आहे त्या धरणातला पाणीसाठा देखील वाढत असल्याचे चित्र इथं माझ्या पाठीमागे पाहू शकताय आपण। आणि पिंपळगाव धरणामधला हा पाणीसाठा पाहत असतानाच आपल्याला दूरवर जे काही डोंगर किंवा दऱ्या आहेत त्या ठिकाणी हे असं नयनरम्य असं दृश्य पाहायला मिळते। जे ढग आहेत ते या डोंगरांवर आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। जणू काही ढग ह्या डोंगरावर उतरलेले आहेत असं सगळं नयन मनोहारी जे दृश्य आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच हा जो परिसर आहे तो पावसामुळे हिरवाईने नटायला आता सुरुवात झालेली आहे आणि वर्षा पर्यटन जे आहे ते इथलं बहरायला सुरुवात झाली आहे। याच डोंगरामध्ये जे छोटे छोटे ओहोळ आहेत ते देखील आता प्रवाहित व्हायला सुरुवात झालेली आहे। आणि एकूणच जर आपण पाहिलं तर हा परिसर जो आहे तो अत्यंत नयनरम्य असा आपल्याला पाहायला मिळतोय। माळशेज घाटाच्या आसपास अनेक ठिकाणे जी आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला जी काही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जी काही आता नटलेली पाहायला मिळतोय। आणि इथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आदिवासींसाठी हा खरं तर एक आर्थिक हातभार देखील असतो। त्याच्यामुळे शनिवार रविवारी इथे येणारे जे पर्यटक आहे यामुळे इथली जी काही स्टॉल्स आहेत किंवा हॉटेल्स आहेत ती आता पर्यटकांनी फुलू लागलेली आहेत। आत्ता ज्या पद्धतीने माळशेज घाट आहे त्याच पद्धतीने माळशेज घाटाच्या आसपास असणारं पिंपळगाव धरण असेल, खिरेश्वर परिसर असेल, हरिश्चंद्रगडाचा परिसर असेल, या ठिकाणी देखील पर्यटक हे मोठ्या प्रमाणावर येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अविनाश पवार, NDTV मराठी, पिंपळगाव, पुणे।